कैलासवासी पुंजाजी शिवराम ढोले यांचा दशक्रिया विधी संपन्न। या प्रसंगी हरिभक्त चंद्रकांत महाराज देशमुख सर यांचे प्रवचन झाले। कैलासवासी पुंजाजी शिवराम ढोले पाटील यांच्या पश्चात त्यांचे मोठा मुलगा लक्ष्मण पुंजाजी ढोले व त्याचप्रमाणे मच्छिंद्र पुंजाजी ढोले, मुली सौ यमुनाताई झोडगे, गंगा भगवती मंदाताई भास्कर, नातू सोना असा त्यांचा मोठा परिवार होता। आलेल्या मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी मोठा जनसमुदाय हजर होता। ढोले यांच्या दशक्रियानिमित्त चंद्रकांत कारभारी देशमुख यांचं प्रवचन झालं व बबनराव बाळाजी कुटे यांच्या दशक्रियेनिमित्त ढोळे महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन झालं आणि ह्या ठिकाणी अजून एक तिसरा पण दावा होता तो होऊन गेलेला आहे। या ठिकाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। पुंजाजी शिवराम ढोले तसेच कैलासवासी बबनराव बाळाजी पाटील कुटे यांच्या दशक्रियानिमित्त जमलेले सर्व नातेवाईक आपले सर्वांचे आभार मानतो आणि ह्या दोन्ही जीवात्म्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सर्वांना अर्पण करतो। बबन बाळाजी कुटे व पुंजाजी शिवराम ढोले या दोन्ही दशक्रियाच्या निमित्ताने उपस्थित असलेले पाहुणे मंडळी, आज या बाबांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहे। त्यांच्या जाण्याने आपल्या या दोन्ही परिवारांना दुःख झालेले आहे। त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी व बाबांना आपल्या चरणाशी स्थान द्यावे। मी माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने या दोन्ही बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि शहरातील एक आदर्श असे व्यक्तिमत्व ढोले पाटील आपल्यातून आज निघून गेलेले आहे। कैलासवासी पुंजाजी ढोले पाटील एक आदर्श असं व्यक्तिमत्व होतं। सामाजिक कार्यामध्ये सतत त्यांचा सहभाग असायचा। समाजाचं कोणतंही कार्य असेल तर धारीने भाग घ्यायचे असं एक व्यक्तिमत्व होतं। आपल्या शहरामध्ये जे आपले मेजर लक्ष्मणराव ढोले यांचे ते पिताश्री होते आणि आपण त्यांचं पाहतो मेजर तर अति समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले असतं। कोणतंही काम असो समाजाच्या कामासाठी धावून जाणारे माणूस प्राण्याच्या प्रत्येक प्रसंगात ते धावणार असे व्यक्तिमत्व त्यांच्या वडिलांचा आज या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडत आहे। आज एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळं आपल्या सर्वांचं दुःख आहे।